आम्ही पहिलीच होतो. पहिली बस एक वर्ग 5वी पर्यंत संडास करायची. रस्त्यात आम्हाला एक असली टॉप गोष्ट दिसल्या ना तुम्हाला. गाडी आली. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही चालू आहे दंडवाला. कोण आर्यन, आत्र्या आणि मी. आणि आज नवीन मेंबर जो येत नाही, कधीच येत नाही. बोलवा खरं ऐन टायमाला प्लॅन कॅन्सल करतोय आणि फोन तर उचलतच नाही. आणि तो काय आज पहिल्यांदा सगळ्यात आधी येऊन थांबलाय. हे बघा येऊ मजबुरी रे. काही मजबुरी नाही गाईज, सगळी नाटकं असतात. गाईज फोन पण उचलत नाही, फोन पण झोपलेला असते रे माणूस. काय आम्ही माणसंच नाही, ह्याला फोन लावून बोलवायचं आणि फोनच उचलणार नाही. खरं आज काय माहित सगळ्यात आधी घडी येऊन थांबलाय. आता जी सगळ्यात आधी येतात त्यांनी आलेच नाहीत अजून. ते अजून आलेच नाहीत, ते अजून थांबल्यात. काय आम्ही ठरवताना 8 जण होतो, 8 जणांवर 4 जणांवर आलोय. ठरवताना 8 जण, खरं जाताना आम्ही 4च जण जातोय. अर्धी नेहमी गायबच होत्यात आणि ती तर ऐन टायमाला गायब होत्यात. काल रात्री म्हटली आम्ही येत नाही, काय म्हणाय सांगा. खरं आज वैभ्या पहिल्यांदा एवढा लवकर येऊन थांबलाय. आंघोळ केलायस काय? मग 4 वाजता उठून केली अंघोळ. काय असंच रे, असंच काय माझ्या संगतीत राहतो, असंच चांगलं होत राहणार तुझं. माझ्या संग राहत जा, तुझं सगळं चांगलं होणार. बाबा झाला इसकी. हा बाबा, तुम्ही बाबाला तुम्ही हलक्यात धरू नका. बाबा असा मॅनिपुलेट करतोय ना. नाही काय, आमच्या इथे एक बाबा आहे, त्याचा मी बोलायला लागलोय. लय जाम बाबा आहे, असा मॅनिपुलेट करतोय ना. आर्यनला तर जास्तच मॅनिपुलेट करतोय. ह्यो अजून त्याच्यात तावडीत आला नाही गाईस. खरं आर्यन लय जाम तावडीत आला त्याच्या गाईस. आता आर्यन पण आलाय आणि ह्यो पण आलाय. ह्यो तर काय सगळ्यात आधी येऊन थांबलेला. आलेला दाखवले, बाकीचं ते पॉजवरच होतं, आम्हाला माहितच नाही. ते आता राहिले. भारत माता की जय. अर्धा रस्ता तरी भेटतो मला. पाऊस आलाय तर बघा आपला काय काय करायला हवा. गाडी करायची तर आता पहिला गाडी चालवायला फोकस कर म्हणतो. तुम्ही बघा. पैसे डान्स कर राव. अरे बोलू नको, मला काय दिसलं. पाऊस आला मोठा नाही आहे, पण गाडीवर पण साधून जरा लागलाय. पुढे स्पीड तोंडावर लागते रे बाकी काय. तर गाईज आता मी पेट्रोल भरायला पेट्रोल काय नाही काय, हे पेट्रोल भरणार आणि पुढे जाणार. तिकडे जायचं आहे का आम्हाला. बायोग्राफी तुम्हाला सांग काय झालं. वन्स अपॉन अ टाइम आम्ही पहिली दिवशी बरं आहे तो आमचा ब्लॉग बघणार नाही, कारण त्याला व्ह्यूज वाढवायचे नाहीत आमचे. त्याची तरी बायोग्राफी तुम्हाला सांगतो. आम्ही पहिलीच होतो. पहिली बस एक वर्ग 5वी पर्यंत संडास करायची. इकडे त्याचा खास मित्र आर्यन असायचा. आता आर्यनची बायोग्राफी नाही, इकडे आता इकडे सांगतो. आर्यनची बायोग्राफी काय आहे बघा. आर्यनची 6वी पर्यंत त्याचा खास मित्र होता. त्याच्या बाजूलाच केंडूक सोडायचा टनाक हळूहळू यायचा आणि बाजूला टनाक त्याच्या हळू सोडायचा. मग याला वास यायचं. ते मग वास आल्यावर मग सांगणार टीचरला जाऊन केंडूक सोडलाय. काहीच ऐकलं गाईड वरती गेला प्रॉपर दाखवतोय तो कसं चालायचा. काय झालं तसं चालताना मी मागू होतो. मी म्हणलं चल की मग पटकन मग ढकललो तर आमची शॉर्ट्स जायची. शॉर्ट्स मध्ये त्याने लेंडकं टाकायला चालू केली आणि पनीर मसाला टाकायला चालू केला. मग असा पातळ होता असा. वाह, आमचा फोटोग्राफर आहे कॅन्डिड क्रोनिकल्स. त्याच्यासाठी ह्यो इथं शूट करायला लागलाय गाईस. हे बघा वाह. अरे थांब दाखव की ते कसं चालतोय. हा गे थांब काही पेंगवी सारखी चालायला. थांब आधी ये. हा
असा चालायचा म्हणजे ती कसं ती असं खाली पडायला नको हा म्हणजे ते चिटकून राहावं. हा असा झाला म्हणजे गाईज बघा ह्यात सगळा हात त्याचाच आहे. आमच्या क्लासमध्ये लेंडूक पडायचं कारण हे आहे. त्याच्या ते मम्मीने जेवण चांगलं केलं नव्हतं तिकडे झालं केलं त्यामध्ये तसं काही त्याला मुळव्याध झाला असणार आहे. होय मला पण सर काय म्हणते तुला एवढा मुळव्याध होईल म्हणून तर मला नाही कधी झालं. तर गाईज रस्त्यात आम्हाला एक असली टॉप गोष्ट दिसल्या ना तुम्हाला दाखवतो. फक्त ॲडव्हर्टाइजमेंटसाठी गाईज एक ट्रक आता डायरेक्ट वरती चढवला आहे. काय रे बघा टेम्पो. हा टेम्पो काय डायरेक्ट वरती चढवला ॲडव्हर्टाइजमेंटसाठी. जर तुम्ही दंडोबाला जात असेल तर हे दिसते बघा काय आम्हाला इथनं तिकडं जायचं आहे. हा तिकडं आहे बघा दंडोबाचं काय इथनं आज जायचं आहे. त्यासाठी आम्हाला हे डिवायडर पार करून जायला पाहिजे कारण नाहीतर पुढे 1 किलोमीटर जायला लागते. हे घाटलं गाडी. अरे लोड अरे काय झालं असतं नुसतं फिरवायला काय गाडी. ये हा घाल ओ हो ए जात हॅलो हो हे ऐक गाडी आली पळवा गाडी आली की परत तिकडे जातात. असं ठरवलं गाड्यानं. ये वय बस सर म्हणून हा घुसवला चल आत्र्या चल वैब्या. ए अरे थांब वैब्या गाडी आहे ना थांब की चढव्या. ए थांब घालची बस यायला बस उडवून जायचं जाता रस्त्यात. आर्यन उचल येते. आर्यन गेला गाडी. ए अरे हा ये वैभ्या गाडी आली वैभ्या दिसला स्लेट टॉप. गाईस घाल चल. असंच ॲडव्हेंचर जर बघायचं असलं तर श्रेयस व्लॉगला सबस्क्राईब करा. काही असा रस्ता आहे इकडं आज यायचं आहे गाईस. स्टार्टिंगला इथं असा रस्ता आहे वरती डोंगरावर चढायचं आहे अजून गाईस. हे बघा दंडोबाचं इथनं आज दंडोबा इथनं ट्रॅकिंग आहे हा गाईस ढग आलीत खाली. आयुष्यभर होईला काय वातावरण आहे. तर गाईस वातावरण बघा कसला टॉप क्लायमेट बघा इथलं. ढग खाली आल्यासारखं वाटत का नाही. हा ढगच आहेत ते जातील खाली. नाही गर्लफ्रेंड नाही म्हणून मित्रांना ढकलून दिली काय चाललाय याला फेका लागते हा आमच्याकडनं जेवढं तेवढं आम्ही घेऊन जातो. तुम्ही टाकत जाऊ नका अजिबात घाल केशात उडीच्या ह्याच्यात घाल. जाऊ नका तुम्ही रडू नकोस. रडू नको राहू दे टाकत नाहीत कोण. राहू दे रडू नकोस. टाकत जाऊ नका. नाही डोळ्यात पाणी दिसणार की एवढं पाणी आहे की तुम्हाला हा बरोबर आहे. पण टाकत जाऊ नका. हा काय बघा यानं टाकला काय यानं टाकला तुम्हाला इथं मी ग्रॅव्हिटी दाखवतो. नाही उचल घाल खिशात हे बघा असली माणसं असतात ती. नाही परत ग्रॅव्हिटी उठली. उडी कुर्बान करायला लागलाय वाऱ्यासाठी. आली परत आली. तर काय इथं मॅरेथॉन चाललंय मॅरेथॉन. हे बघा की पुढे सगळे हे आहेत मॅरेथॉनची सगळी जी पळा लागत आहे बघा. वातावरण बघ वातावरण पण बघा टॉप आहे सगळं. क्लायमेट जर बघा कसलं टॉप आहे नाही. असं ढग खाली आल्यासारखं वाटत नाही. ढग खाली पुढचा रस्ता दिसना काय टॉप वाटायला माहिती.
काय पुढचा रस्ता दिसत दंडोबऱ्यात केवढ्यांदा तरी आले मी हा. मी तर केवढ्यानंतर आले पण पहिल्यांदा असलं वातावरण टॉप वाटायले रे बरं झालं लवकर आलो. तर काय आता आपण पोचलोय रस्ता खरं म्हणजे वरनं रस्ता वरती मंदिर आहे खरं आम्ही इकडनं चाललोय. तर काय इथं वरती आल्यावर महादेवाचं मंदिर आहे इथं म्हणजे डोंगरावरती वरती आल्या आल्या इथं ते कमानाच्या आत आलेलं इथं महादेवाचं मंदिर आहे. हे बघा कसं चाललंय हो इथं काही माकडं आहेत सगळीकडे माकडं आहेत. कसलं गेलं माहिती माझ्याकडे ते हा बघा हे बघा कसे यायला लागले. नाही नाही फोन घेऊन नाही जात रे. कसलं चाललंय बघ ते आरती चालू आहे मंदिरा दंडोबाचे आशीर्वादी. आता मी ह्याच्या वरती चढणार आहे. हा नंतर आता नाही हा पोरी आहेत आता तिकडे पोरी लेडीज लेडीज आहेत. मी चढतो की वैभव चढा ना लागलोय. चढ आर्यन टाकणार आहे मी त्यात काय आर्यन चल हा चल. हा व्ह्यू बघा नुसतं इथनं व्ह्यू बघा. आता आणि इथं वर जायचं आहे काय अजून लय वर आहे काय आता आम्ही वरती आलोय. हे बघ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे बघा वैभा कसा निवांत बसला बघा इथनं काय दिसत आहे कर दुःखले आहे त्याचं नाव हवं आहे वैभ्या तूच बिघडवलाय साधी कोण बिघडवले रे गाईस. आम्ही लेकला चाललोय खाली तिथनं खाली आता लेक आहे लेक पाशी चाललोय. चला आता इकडे लेक आहे आता आम्ही चाललोय. कुठं आहे हे किती गाय आम्ही पोहोचलो इथंच आहे लेक. हे बघ तर गाईस आता या लेक पाशी आलो आता खाली जाणार आणि जरा खाली आहे चला खाली जातो. ही बघा कशी थांबल्यात गाईज आम्ही तिथनं आलोय बघा हे का हा इथनं गाईज आता इकडे चाललोय चला खाली. हे अरे चल पण ती डिगीत राहिली. हा मग काय करणार होता शेड्यांचं हा चल चल काय नाही काहीच मोठं बोलायला आले काहीच नाही आणलेलं आम्ही पण आपलं घसरात यायला लागले आधीच हे काय ती खाली गेल्यात. चल आले लोक. तर काहीच फिरून झालं आमचं इकडं होतो तिकडचं आणि साईडला होतो तिकडनं वरती आलो. आता वरती जाणार हे दोघं पण यायलात. मग आता अजून तिथं ते वरती जायचं आहे तिथं झेंड्यापाशी पण आहे गाईस दम लागल्या प्रॉपर रोपे वाढते चटके बसते रे खायला वगैरे असं. सकाळ झाला मग ही डोंगर कसं जात कलर ग्रेडिंग केलेले आमचं पर्सनल लेक आता की कसलं झाले पर्सनल आम्ही एक 5 मिनिटं ब्रेक घेऊन आम्ही जातो बाय. तर गाईज आपण ब्लॉग इथं सेंड करूया. जर ब्लॉग आवडला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा.